वहिनीला पूजा ठेवायची काय गरज आहे? कारण काय तर नात आली आहे, तिला आनंद झालाय. चल ठीक आहे, पूजा घातली, मग ही अट घालायची काय गरज आहे की जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत कोणीच काही खायचं नाही? मला इथे भूक लागली आहे. पाणी पिना, पाणी पिना. नुसतं पाणी पिऊ? फ्रीज मध्ये बघ ना काय असेल तर. कोणी नाही आहे इथे, पटकन घे आणि काहीतरी खाचल. ए बा, काय झालं राजा? फ्रीज मधून करंट लागला. नाही नाही, असं काय फ्रीजला करंट बिरंट काही लागत नसतो. असा फ्रीजला शॉक नाही लागत राजा. हा म्हणजे फक्त काय बोल. बघ 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 ना. काय हे मी हात लावून सांगते ना तुला. काय कुठे इथे हात लावला तू? हा नको लाव ग बाई. लागला ना? आली मजा, आली मजा. हे लागलं ग. हे नक्की त्या कमळीचं काम असणार. नक्की नक्की लिहून घे. तिला ना जाम मस्ती आहे आणि म्हातारीला ना तिचाच पुळका आहे. लाडकी नात म्हणून तिची ना अशी जिरवायला पाहिजे ना. वहिनी, वहिनी, सासूबाई, वहिनी पटकन ये इथे. सासूबाई, बघ तुझ्या लाडक्या नातीने इथे काय काय करून ठेवलेलं आहे. इथे सगळं काय घरातल्या सगळ्या माणसांना काय मारून टाकायचं ठरवलंय का? वहिनी, घरातल्या सगळ्या गोष्टींना शॉक लागतोय. हे नक्कीच हिने केलेलं असणार. काय ग कमळे, तू केलंस नाही? ओ कडू आजी, काय उगा तुम्ही माझ्या नावानं बोंबलत असता सारखं? मला काय माहित काय झालंय ते. वहिनी, घरातल्या सगळ्या गोष्टींना शॉक लागतोय. काय असा कसा करंट लागेल? आई खरंच लागतोय. मला इतक्या जोरात झटका लागला, तुम्हाला काय सांगू. मी हात काढला नसता ना तर आज मी मेलीच होती, पक्का मेली होती. अरे बापरे, काय सांगायला छोटी आई. हो थांब थांब, मीच बघतो आता. हा बघ ग बघ कमळी, बघ बघ ना बघ. सांभाळू ना. कुठं आहे? कुठे काय झालं? काहीच नाही. तुम्हाला काय भास वगैरे होतोय का? ग वहिनी, भास कसा काय होईल? म्हणजे एखाद्याला भास झाला समजू शकतो, दोघी नाही. दोघींनाही शॉक लागलेला आहे. 100% मी सांगते तुला, 100% शॉकच आहे तिकडे. बरोबर, ठीक. मग आपण श्यामदादांना विचारूया, त्यांनी हात लावला तर करंट लागतो का? हा श्यामदादा, अल्ला, जरा बघा बरं. फ्रीजला या म्हणतायत शॉक लागतोय म्हणून. तुम्ही बघा बरं जरा. बघा बघा. सांभाळू ना. त्यांना पण नाही शॉक लागला. हा मी बघते. कशाला? नाही लागत आहे त्यांना, नाही लागत आहे. आई इथेच हात लावला. हळू 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 लागतोय. म्हणेस ना कामिनी, अगं मला बरं नव्हतं तेव्हा मला आजूबाजूचं भान नव्हतं, काय चाललंय काय कळत नव्हतं. तशी वेळ आता तुझ्यावर आली की काय?